लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 3 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागानंतर जबरदस्त असा ट्विस्ट समोर येणार आहे. रम्या आली आहे पार्थ आणि नंदिनीच्या लग्नामध्ये आणि तिने आल्या आल्या नंदिनीला चाकू मारलाय असं त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. पण आय गेस की ते स्वप्न असावं असं मला वाटतं. प्रेक्षकांनो, तुमचे अंदाज मला नक्की कळवत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा नेमकं काय काय घडलंय. सुरुवातीला त्यांनी भविष्यवाणी एवढी रंगवली आहे की सस्पेन्स गळ्याशी आलाय आपल्या. आता सुरुवातीला देवी वगैरे खूपच सुंदर दाखवली आहे त्यांनी आणि संबळ वाजतात. इथे छान एक भजन दाखवलंय. त्या भजन चालू असताना देवीची आरती दाखवली आहे. त्या ज्या गावातल्या सुमित्रा ताई आहेत ना, रिस्पेक्टेड लेडीज ज्या भविष्य सांगतात, त्यांनी देवी आईची आरती केली आहे. सगळेजण टाळ्या वाजवतात आरती करताना आणि आरती छान पद्धतीने संपन्न होते. आरती झाल्यावर सुमित्राबाई देवी आईचा उदो उदो म्हणून शंख वाजवतात. आता त्या जेव्हा शंख वाजवतात तेव्हा सगळेच नमस्कार करतात आणि मग ते मामा म्हणतात, सुमित्राताई शंख वाजवल्यानंतर तुम्ही भविष्यवाणी करता, आज तुम्हाला काय सांगायचंय? आम्ही सगळेच तुमचं भविष्यवाणी ऐकायसाठी खूप उत्सुक आहोत. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या शारदेच्या लेकीचं लग्न आहे काही दिवसात, तिला आशीर्वाद दे माई. आता असं म्हणून ते सगळेच जण त्या सुमित्राबाईंकडे खूपच असे उत्सुकतेने बघतायत की आता ह्या काय सांगतील. पण सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड सस्पेन्स आहे प्रेक्षकांनो. अरे बापरे, काय रंगवलाय हा एपिसोड. यांच्या एफर्टला सलाम प्रेक्षकांनो. मस्त दाखवतात आता मालिका. मग आता सुमित्राबाई म्हणतात, आशीर्वाद मी नाही, आशीर्वाद तर देवी आई देणार आहे असं म्हणून आता त्या त्यांच्या गुरुजीकडे बघतात आणि त्या गुरुजींना असं पाठमोरच सांगतात, गुरुजी आशीर्वाद द्या असं म्हणून. आता गावातले गुरुजी नंदिनीला कुंकू लावतात आणि आता जेव्हा पार्थला कुंकू लावायची वेळ येते म्हणजे जोडप्याला शुभ आशीर्वाद देतात ना, तो हा प्रसंग. आता सस्पेन्स रंगलाय. आता या सुमित्राबाई अशा तिरप्या नजरेने बघत असतात. सगळेजण उत्सुक आहेत, आता जोडप्याला आशीर्वाद मिळणार. तेवढ्यात या नंदिनीच्या हातातलं काहीतरी वस्तू पडते म्हणून पार्थ ती वस्तू उचलायला म्हणून खाली वागतो. पण तेवढ्यात तिथे जीवा समोर येतो. पार्थ मागे गेल्यामुळे जीवा ऑटोमॅटिकली समोर आलाय आणि जीवा समोर आल्यामुळे गुरुजींनी जीवालाच कुंकू लावलाय. आता तो प्रसंग घडल्यामुळे सगळे अचंबित झालेत आणि सगळे बघतच राहतात ना, हे काय घडलं. येथे गुरुजी नंदिनीला आधी कुंकू लावतात आणि जीवाला कुंकू लावून म्हणतात, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होईल. पण आता सगळ्यांचे चेहरे वगैरे असे भेदरलेले दाखवले ना त्यांनी प्रेक्षकांनो. आणि इतकं म्युझिकल थरार रंगवलाय सुरुवातीला, म्हणजे कमीत कमी म्हणजे सिरियलच्या 10 ते 15 मिनिटं त्यांनी खूप म्युझिक आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्सच दाखवलेत. आता जीवा म्हणतो, अहो गुरुजी, नवरा मुलगा मी नाहीये, ए पार्थ दादा समोर ये ना. आता असं म्हणून तो पार्थला आवाज देतो. आता पार्थ समोर येणार असतो आणि जीवाने त्याच्या हातातली ती पान सुपारी जी गुरुजींनी दिली ती जीवा पार्थच्या हातात देणार असतो. पण आता या सुमित्राबाई म्हणतात, ते तुझंच आहे, आता ते तुझ्याकडे राहू दे. आता त्या जेव्हा असं म्हणतात तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यानेच बघतात, असं का बोलतायत ह्या. मग आता या सुमित्राबाई म्हणतात, हे तुझे ते तुलाच मिळणार आहे असं त्या कोड्यात बोलल्यात प्रेक्षकांनो. त्यामुळे आता सगळे घाबरून गेलेत. पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडेच बघतायत. शेवटी आता त्या नंदिनीच्या आजी आहेत ना, म्हणजे त्या आईची आई, त्या म्हणतात, काय जावई बापू कुठे लक्ष आहे तुमचं? अहो इकडे लक्ष द्या ना, खाली कशाला लक्ष देतायत? महत्वाचे विधी चालू आहेत ना इथे. नंदिनीची आजी म्हणते, अहो माई, आता तुम्ही तुमचं भविष्य सांगा, आमच्या जावई बापूंचं लक्ष नव्हतं. पण आता बघा प्रेक्षकांनो, त्या सुमित्राबाई खरंच खूप अगदी जाणकार येतं. आता त्या जेव्हा असं भविष्य करतात ना, तेव्हा या पार्थच्या मनात येतो, खरंच यांना भविष्य कळत असेल का? पार्थ मनामध्ये असा विचार करतच असतो. तेवढ्या सुमित्राबाई त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, हो मला भविष्य कळतं, पण मला भविष्य बदलता येत नाही. सुमित्राबाई जेव्हा असं बोलतात ना, तेव्हा पार्थ खूप दचकतो. त्याच्या लक्षात येतं, बापरे, यांनी आपल्या मनातलं ओळखलं. पार्थची आई म्हणते, माई लग्नाचा मुहूर्त वार तुम्ही एकदा बघाल का? पण आता सुमित्राबाई पार्थच्या आईला बोलू देत नाही आणि अशा हात करतात त्यांच्या पुढे की तुम्ही शांत राहा. आता असं बोलल्यानंतर आता त्या डोळे लावून घेतात आणि काहीतरी बघतात. आता सगळेच जण टेन्शनमध्ये, नेमकं काय? खूप म्युझिक वाजवलंय प्रेक्षकांनो त्यांनी इथे. आणि आता सुमित्राबाई पुढे म्हणतात, सोयरीक तर तुमची जुळणार आहे असं भविष्य सांगतात त्या पुढे डोळे लावून. आणि मग सगळेजण उत्सुकतेने वाट बघत असतात पुढे काय बोलतील ह्या. आता सुमित्राबाई म्हणतात, हो तुमची सोयरीक जुळणार आहे असं म्हणल्यावर सगळेजण हसतात. पण पुढे त्या म्हणतात, पण पुढे कठीण आहे असं म्हणल्यावर पुन्हा सगळ्यांचे चेहरे टेन्शनमध्ये येतात. आणि मग म्हणतात, हो हे लग्न होणं खूप कठीण आहे. आता सगळ्यांना टेन्शन आलं ना, आता काय मध्ये आडकाठी येणार आहे, काय अमंगल होणार आहे, अशी सगळ्यांनाच भीती वाटायला लागली आहे. सगळेजण सस्पेन्स घेऊन त्या बाईकडे बघतात. आता काव्या तर बिचारी त्या खांद्यावर हात टाकते नंदिनीच्या. पण मग पार्थ म्हणतो, असं का बोलताय तुम्ही, आमचं लग्न होणार नाही का?
मग सुमित्राबाई त्याला म्हणतात, कसं असतं, ज्यांना एकत्र यायचे ते बरोबर एकत्र येतातच आणि तेच एकत्र येतात ज्यांना एकत्र यायचंय. आपण लग्न जमवतो, पत्रिका काढतो, आपल्याला असं वाटतं की आपण सगळं करतो, पण जो वर बसलाय ना त्याच्या मनात काय आहे हे कोणाला माहिती. आता त्या जेव्हा असं बोलतात तेव्हा पटकन नंदिनीची आई समोर येते आणि म्हणते, माई आता काय करायचंय आपल्याला पुढे. मग माई म्हणतात, काही विशेष करायची गरज नाहीये, फक्त लग्नाच्या मुहूर्ताचा काळ आहे ना तो थोडा कठीण आहे, तेवढे 2-3 तास तुम्ही सगळेजण सांभाळून घ्या, म्हणजे सगळं यथासांग होणार आहे. आता कसं आहे ना की आपल्याकडून कधी कधी काही माणसं दुखावली जातात, मग त्यांचे वंगाळ विचार शुभ कार्यामध्ये बाधा आणतात. आता बघा इथे वसू आत्याबद्दल बोलतायत त्या. मग सुमित्राबाई म्हणतात, त्यांचे वंगाळ विचार दूर झाले की सगळं तुमचं मंगल होणार आहे. असं बोलल्यानंतर आता सगळ्यांना थोडं टेन्शन कमी झालंय खरं, पण टेन्शन वाढण्यासारखीच गोष्ट आहे. आता शेवटी ते मामा म्हणतात नंदिनीचे, माई असं का बोलताय, काही पूजा बिजा घालायची असेल तर ते सांगा, आम्ही सगळी पूजा घालू. सुमित्राबाई म्हणतात, नाही नाही, पूजा करायची गरजच नाहीये, फक्त ती वेळ आहे ना ती तुम्ही सांभाळा, आपल्या हातून काही चूक होणार नाही, कोणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या बरं. आता नंदिनी म्हणते, मी काही करायला हवं का माई, माझ्याकडनं काही चुकलं का. सुमित्राबाई नंदिनीकडे बघतात आणि म्हणतात, नाही बेटा, विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि रीतीभाती सगळ्या सांभाळ, पण आजूबाजूला धोका आहे हे जाणून घे ग बाई. आता कोण कोणच्या रूपात कोण येईल काही सांगता येत नाही आणि कली कोणाच्याही रूपात येऊ शकतो. तू फक्त मुहूर्ताची वेळ तेवढी सांभाळ पोरी. असं म्हणल्यावर नंदिनीला अजून टेन्शन आलंय. पार्थ, आता त्या नंदिनीची आई, पार्थची आई सगळे इतके सस्पेन्स घेऊन बघतात या ताईंकडे की विचारू नका. आणि साहजिकेनं प्रेक्षकांना टेन्शन येईल ना असं भविष्य सांगितल्यावर. आता या माई काय करतात, त्यांच्या म्हणजे चंचवीमधनं, चंचवी माहिती आहे ना तुम्हाला, अशी म्हाताऱ्या बाया असतात ना त्यांच्या असं कमरेला चंचवी असते, त्याच्यामध्ये पान सुपारी आणि बरेच असं साहित्य ते ठेवत असतात. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर पर्स असते ना आपली, तशी या म्हाताऱ्या बायकांची खेड्यामध्ये चंचवी असते. आम्ही चंचवी म्हणतो. तुम्हाला कुठला शब्द माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. आता त्या माईंनी एक ताईत काढलाय त्यांच्या चंचवीमधनं आणि नंदिनीला तो ताईत आशीर्वाद स्वरूप दिलाय आणि तिला सांगितलंय, हे तुझ्या जवळ ठेव, जोपर्यंत हे तुझ्या जवळ असेल तवर तुला काही काळजी नाही बघ, समजा बेस्ट होईल, म्हणजे बेस्ट होईल असं म्हणतात त्या. आणि म्हणतात, हा ताईत तेवढं सांभाळ पोरी. आता नंदिनी तो ताईत घेते आणि गळ्यात घालून घेते पटकन. आजचा एपिसोड त्यांनी छानच दाखवलाय, यात शंका नाहीये. आता नंदिनी त्या माईंना नमस्कार करते तेव्हा माई तिला खूप प्रेमाने बघतात आणि पार्थ मग त्या माईंची माफी मागतो आणि म्हणतो, मगाशी मी चुकीचा विचार केला, मला माफ करा हं. मग आता या माई म्हणतात, अरे बेटा तुला तेच तर सांभाळायचंय आणि आयुष्यमान भव असं म्हणून त्या आशीर्वाद देतात. नंदिनी आणि पार्थ आता जोडीने नमस्कार करतात. सगळ्यांना जरा हायसं वाटतंय की चला माईंनी आशीर्वाद दिला. आता आशीर्वाद देऊन त्या माई तिथून निघून जातात. देवी आईचा उदो उदो. पण आता त्या निघत असताना एकदम आपली काव्या समोर येते आणि म्हणते, माई मला पण आशीर्वाद द्या. पण माई आता तिला सस्पेन्स सांगून आशीर्वाद देतात. माई म्हणतात, आता एकटी पाया पडतीयस बेटा, पण इथून जाताना जोडीने पाया पडायचंय तुला. अरे बापरे, आता असं बोलल्यानंतर जीवा घाबरतो आणि म्हणतो, माई असं का बोलताय तुम्ही. म्हणजे सगळेच जण आता सगळे सस्पेन्स घेऊन बघताय. सॉरी जीवा म्हणतो, माई मी या सगळ्यामध्ये काय करू. आता असं बोलल्यानंतर त्या माई म्हणतात, जे तुझ्या समोर येईल, जे तुला मिळेल त्याच गोष्टीचा स्वीकार कर. तुला महादेवासारखं विष पचवायचंय, आता ती ताकद तुला देवाने द्यावी असं म्हणतायत त्या. अरे बाप रे, आता जीवा टेन्शनमध्ये आलाय आणि आता तरी सुद्धा त्याला काही समजलं नाही यांचं बोलणं, म्हणून आता तो फक्त नमस्कार करतो यांना, माईंना, म्हणजे त्या सावित्रीबाईंना. आणि सावित्रीबाई त्याला सुखी राहा असा आशीर्वाद देतात. भारी घेतलं ना प्रेक्षकांना डायरेक्शन, काय मस्त बोलल्या या माई, मला आवडलं बाई हा सीन. आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात तेव्हा या माई त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, असे चेहरे पाडू नका रे पोरांनो, सोहळा आहे तुमच्याकडे, आनंदाने पार पाडा असं म्हणून त्या तिथून निघून जातात आशीर्वाद देऊन. आता या माई आधी निघत असताना पुन्हा मामा समोर येतो आणि म्हणतो, अरे माई पत्रिका घे, शहरातली पोरगी गावाकडे आली आहे ग, खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आजची ही लग्नाची, तू पण मोठी आहेस, मोठी म्हणून लग्नाला ये. आता सुमित्राबाई ती पत्रिका ॲक्सेप्ट करतात आणि म्हणतात, येणार, मला तर यावंच लागणार आहे या लग्नाला.
असं म्हणून या सगळ्यांकडे पुन्हा सस्पेन्स घेऊन पाहतात. आता सगळे पुन्हा टेन्शनमध्ये. भारी दाखवला आहे आजचा एपिसोड. आता या माई पुन्हा एकदा देवी आईचा औदो उदो म्हणून आता फायनली निघाल्या आहेत आणि निघून जातात आता त्या. पण आता या चारही जोड्या एकमेकांकडे बघतायत की आता पुढे आपलं काय भविष्य असणार आहे. काव्या आणि पाळ सोबत उभे आहेत आणि जीवा आणि नंदिनी सोबत उभे आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला कळलंच असेल की या जोड्या आता एक्सचेंज होणार आहे. मालिकेची स्टोरी आता इथून पुढे खूप भारी होणार आहे. त्यामुळे मालिका बघायची अजिबात स्किप करू नका आणि आपला रिव्ह्यू आवर्जून ऐकत जा. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता त्यांनी डायरेक्ट हॉलमध्ये आलेले दाखवलेत सगळेजण. तिथे नंदिनी आणि पार्थच्या लग्नाचे होल्डिंग लागलेत. आल्या आल्या ती मामी स्वागत करते नंदिनी आणि पार्थचं, औक्षण करते या दोघांना. नंदिनी आणि पार्थ बिचारे खूप खुश आहेत. आता ही मामी म्हणते तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मग आता ह्या सगळेजण कौतुक करतात यांनी जे काही तयारी केली आहे ना सगळं. आता ती मामी म्हणते ह्या सगळ्या तयाऱ्या आमच्या चिनूमिनूनी केल्या आहेत. मग आता ती चिनूमिनू म्हणजे त्या मामींच्या दोन्ही मुली. त्या म्हणतात आई आम्ही मोठं झालोय, तू चिनूमिनू काय म्हणतेस ग आम्हाला. मग सगळे हसायला लागतात. मग आता ती मुलगी म्हणते जीजू माझं नाव मीनल आहे आणि ही माझी धाकटी बहीण चिन्मयी आहे. मामी म्हणते तुम्ही सगळे हातपाय तोंड धुवून घ्या, मी तुमच्या चहा नाश्त्याचं बघते. आता सगळेजण चहा नाश्त्यासाठी म्हणून गेलेत रेडी व्हायला. आता प्रत्येकजण कपडे वगैरे चेंज करून येत आहे. लग्न म्हणलं की मजाच मजा ना प्रेक्षकांनो. किती छान वाटतं ना लग्न. घरी सगळी धावपळ असते, मस्त नवीन नवीन कपडे घालतात, मेकअप करतात. तसंच काहीतरी आपल्याला या सिरियलमध्ये आता दिसणार आहे. सगळे खूप खुश आहेत. आता सगळेजण हातपाय तोंड धुवण्यासाठी म्हणून निघून गेलेत आपापल्या रूममध्ये. तेव्हा इथे तो मुलगा दाखवलाय, तो सायको नाही का नंदिनीला प्रपोज करतो तो आता तिथे आलाय वेषांतर करून नंदिनीचं लग्न मोडायला. अरे बापरे, आता मजा येणार आहे. रम्या सुद्धा येतेच आहे तिथे, म्हणजे रम्या आता निघालेलीच आहे. आता सगळेजण कपडे वगैरे बदलून आले बाहेर. मग आता ती मामी म्हणते नंदिनी काय छान दिसतीयस तू बेटा. आता या मामी विचारतात तुमचे मिस्टर दिसत नाहीयेत, पुरुष मंडळी कुठे गेलेत. मग पारची आई म्हणते सगळेजण पत्रिका वाटायला गेलेत गावात आणि नंदिनीचे वडील पण गेलेत त्यांच्यासोबत आणि आमच्या पारचे वडील आहेतच. मग मामी म्हणते बरं झालं आमचे हे पण गेले वाटतं सोबत, त्यांना थोड्याच दिवसात हे सगळं करायचं आहे ना, त्यामुळे प्रॅक्टिस बरी. मग आता ते विचारतात सगळेजण म्हणजे काय मामी. मग ती मामी म्हणते अहो माझ्या मोठ्या मुलीचं जुळलंय बरं का, सांगायला विसरलेच तुम्हाला, आमच्या मीनूचं पण जुळलंय. काव्या आणि नंदिनी दोघी म्हणतात अरे वा कॉंग्रॅच्युलेशन मीनू, म्हणजे नंदिनी ताई नंतर लगेच मीनू पण बोहल्यावर चढणार. मग आता सगळे चिडवायला लागतात त्या मीनूला. काव्या म्हणते तुझे मिस्टर काय करतात ग. मग आता ती मीनू म्हणते माझे मिस्टर ना सरकारी नोकरी करतात. आता असं म्हणून ती लाजते. मग काव्या म्हणते अगोबाई काय छान लाजते ही. आणि मग आता मामी म्हणते आमच्या जावयाचं नाव संग्राम भोसले, त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे, 50 एकर जमीन आहे, सरकारी नोकरी आहे, बरंच काय हाय. मग आता काव्या चिडवत म्हणते आता त्यांच्याकडे मीनू पण हाय, म्हणजे आता मीनू त्यांची सून होणार. नशीब काढलं बाबा भोसलेनी. असं छान चिडवा चिडवी सुरू आहे. मग आता ती मामी गंमत म्हणून म्हणते आमच्या मीनूने नशीब काढलं पण तू कोणाचं नशीब उजळवणार. आता लगेच जीवा तिकडनं खोकलायला लागतो आणि काव्या त्याच्याकडे बघून लाजते. मग आता मामी म्हणते बरं चला आवरा काहीतरी खाऊन पिऊन घा. आता काव्या आणि जीवा दोघे एकमेकांकडे बघून लाजत असतात. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सगळे आता खाण्यापिण्यासाठी म्हणून गेलेत. पण आता नंदिनीच्या आईचं मन काही थाऱ्यावर नाहीये, ते पार्थच्या आईने जाणलंय. आता पार्थची आई नंदिनीच्या आईला म्हणते अहो टेन्शनमध्ये आहात शारदा वहिनी, अहो इतकं टेन्शन घेऊ नका, चहा घ्या, आपण खूप प्रवास केलाय, तुमचं शीण जाईल. पण आता नंदिनीची आई म्हणते नको हो तुम्ही घ्या. मग पार्थची आई म्हणते काय झालं, कसला विचार करताय, माईंनी सांगितलेल्या भविष्याचा का. तुम्हाला सांगू का, माईंच्या अनुभवाचा जो काही म्हणजे साक्षात्कार आहे ना तो जाणता आहे, पण कधी कधी आपण काही गोष्टी सोडायच्या काही धरायच्या. आता नंदिनीची आई म्हणते तुम्ही ऐकलंय म्हणून सोडून द्याल, पण मी त्यांचा सगळा चमत्कार अनुभवलाय, मी असं सोडून नाही देऊ शकत. आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे, म्हणजे दोन्हीही घरातलं पहिलं कार्य आहे. आपली मुलं खूप सरळ साधी आहे हो, पण त्यांच्या लग्नाचा योग वेगळा आहे. इथे येताना मी मनातली भीती बाजूला करून आले होते, पण आता काय करू, म्हणजे काही सांगता येत नाही ना. आता माईंनी कशी भविष्यवाणी. आणि ताई म्हणतात नकळत का होईना काही माणसं दुखावली जातात. बघा ना रम्या आणि वसुताई, त्या दोघींना अजूनही लग्न मान्य नाहीये. माझ्या मनात पण अधूनमधून भीती असते हो, मनात टांगती तलवार असते. असं वाटतं की आपल्याच माणसामुळे आपल्या लेकाच्या लग्नाला गालबोट नको लागायला. आता या शारदाताई म्हणजे नंदिनीची आई देवी आईला प्रार्थना करते की आता या लग्नात विघ्न नको यायला. आणि हे काय विघ्न म्हणताच रम्याची एंट्री दाखवली त्यांनी
त्यांनी. रम्या मंजुलिकासारखीच चालते हा प्रेक्षकांनो. आता ती अशी रागाने बघते नंदिनीकडे. नंदिनी पार्थ दोघे टेन्शनमध्ये. रम्या इथे आली. रम्याच्या एंट्रीवरच त्यांनी हा भाग इथे संपवला आणि पुढच्या प्रोमोत तर धक्काच दिलाय आपल्याला. रम्या चाकू घेऊन येते आणि नंदिनीला म्हणते पार्थ माझा आहे आणि माझाच राहील असं म्हणून तिने तिला चाकू मारलाय असं त्यांनी प्रोमोत दाखवलंय. बट आय गेस ते स्वप्न असावं. तुम्हाला काय वाटतं? माझा अंदाज बरोबर असेल का? मला कमेंट करून नक्की कळवा. प्रेक्षकांनो, आवडत असेल माझा सांगितलेला रिव्ह्यू तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींना देखील शेअर करा. आता मालिका बघायला मजा येणार आहे कारण बरीच रंगवत आहे मालिका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे तो नक्की बघा. धन्यवाद.